श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे. दिव्यांचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. यंदा दिवाळी सण म्हणजेच लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरला साजरं केलं जाणार आहे. पण हिंदू पंचांगानुसार अश्विन अमावस्या 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:32 सुरू होत असून 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:16 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीची अमावस्या आहे, म्हणजेच अश्विन अमावस्या, ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो तो दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरामध्ये लक्ष्मीपूजनासोबत काही सेवा व उपाय देखील केले जातात. असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या दिवाळी अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक अशी वस्तू उतरवून टाकायची आहे की ही वस्तू मुलांवरून उतरवून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष नाहीसे होतात, त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल. तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे, मुलांवरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. त्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये महिन्याला येणाऱ्या प्रत्येक अमावस्येचं धार्मिक महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात, पण दिवाळीत आलेल्या अमावस्येला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी वर्षभरातील सगळ्यात मोठी अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन देखील केलं जातं. म्हणून या दिवशी आपण काही उपाय केल्यामुळे त्याचं आपल्याला शीघ्र फळ देखील मिळत असतं. आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. बघा, काही जणांची मुलं ही जवळ राहत नाहीत, हॉस्टेलवर राहतात किंवा बाहेर देशात शिकायला आहेत. अशा वेळेस तुम्ही हा उपाय कसा करावा? बघा, दिवाळीच्या वेळेस मोस्टली सगळी मुलंही घरी येतात, आईवडिलांच्या जवळ असतात. दिवाळीच्या सणाला एकत्रपणे आपण येऊन सण साजरा करतो. त्यामुळे ही संधी तुम्हाला जी मिळालेली आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे. मुलांचे जे दोष असतील, मग ते नजर दोष असतील किंवा त्यांच्याभोवती असलेली नकारात्मकता असेल किंवा त्यांना असलेले पितृदोष असतील, तर जे काही दोष आहेत त्यामुळे हे आपली मुलं जी आहेत ती खूप कष्ट करतात, मेहनत करतात, तरी देखील त्यांच्या पदरी नेहमी अपयश येत असतं. बघा, घरातील लहान मुलं असतील तर ती सतत किरकिर करतात, व्यवस्थितपणे खातपीत नाहीत. घरातील मोठी मुलं असतील तर ती घरातल्या मोठ्या लोकांचं ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. कारण बरेच असे होतं की मुलं खूप हुशार असतात, पण मुलं अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात. त्याचं कारणही आपल्याला कळत नाही, कारण बरीच मुलं नकळतपणे अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर प्रमाणात नकारात्मकता असते, जसं काही हॉस्पिटल असतील किंवा स्मशानभूमी, तसेच त्याच्या बाजूची जी आसपासची जागा असेल, ज्या वेळेस ते तिथं जातात आणि तिथून परत येतात तेव्हा त्यांच्यामध्ये बदल होतो, त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला बदल जाणवत असतो. आणि बघा, अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या वेळेस देखील मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी अधिक होत असते. त्यामुळे देखील बऱ्याच मुलांची चिडचिड होत असते, ते घरातील लोकांवरती रागराग करत असतात. ते हे जे काही दोष असल्यामुळे आपल्या मुलांना झालेले असतात, त्यामुळे हे संपूर्णपणे नष्ट व्हावे त्यासाठी अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, या तिथीला काही विशेष उपाय केलेले आहेत. त्यांच्यामध्ये बदल घडून दिसतात या उपायामुळे आणि त्यांची प्रगती व्हायला लागते. त्याचबरोबर तुमची मुलं जर वारंवार आजारी पडत असतील, वारंवार त्यांच्यावरती एखादे संकट येत असेल, विघ्न येत असेल आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती कुठे ना कुठेतरी होत असतो. बघा, मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं
तर त्यांची शाळा बुडते, त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. मुलं मोठे असतील तर नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तिथे मग त्यांना नुकसान किंवा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर येणारी संकटं, विघ्न दूर करण्यासाठी देखील हा उपाय आईने मुलांसाठी करावा. अतिशय साधा व सोपा उपाय आहे. तुमची 1 मूल असेल, 2 मुलं असतील किंवा त्यापेक्षा अधिक मुलं असतील तर प्रत्येकी मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. पण मुलांसाठी जर तुम्ही उपाय करणार असाल तर तो जर तुमची मुलगी असेल तर त्या मुलीचा मासिक धर्म आलेला नसावा. त्याचबरोबर आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर आईचा देखील मासिक धर्म आलेला नसावा. आईची अडचण असेल तर मग अशा वेळेस हा उपाय वडिलांनी किंवा आजीनी किंवा इतर घरामध्ये कोण काकू, मावशी वगैरे कोणी असेल त्यांनी केला तरी चालेल. हा उपाय करण्यापूर्वी घरामध्ये आईने काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. तर उद्या अमावस्या आहे, जी की नकारात्मकता आणि वास्तुदोष घरामध्ये आहे ते घालवण्यासाठी उद्याच्या दिवशी थोडेसे खडे मीठ व हळद टाकून घरामध्ये असलेली लादी पुसून घ्यावी. घराच्या अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकावा व त्यानंतर अंघोळ करताना देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं पंचगव्य टाकावं. उद्याच्या दिवस अभ्यंग स्नान देखील केलं जातं. तर उटणं वगैरे लावून मग अंघोळीच्या पाण्यामध्ये हे जे पंचगव्य वगैरे टाकून मुलांना अंघोळ घालावी आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. हा उपाय आईनी देखील अंघोळ झालेली असावी. हा उपाय करताना मुलांची देखील अंघोळ झालेली असावी. कधीही पारुष्यापणे उपाय करू नये. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवपूजा करायची आहे. कोणतीही सेवा किंवा उपाय हा अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो. त्यामुळे देवघरासमोरील दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे. हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता. देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एखादा आसन किंवा पाट टाकायचा आहे. कारण कधीही कोणतीही सेवा किंवा उपाय जमिनीवर बसून करू नये. असं केल्याने ती केलेली सेवा किंवा उपायाचा जो लाभ आहे तो पृथ्वीला जाऊन मिळतो असं म्हणतात. म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. उद्या 1 नोव्हेंबर रोजी अमावस्या संध्याकाळी 6:16 समाप्त होणार आहे. म्हणून मग हा जो उपाय आहे तो आपल्याला दुपारी 12च्या आत करायचा आहे. दुपारी 12च्या आत शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी 6:16 आत करू शकता. कारण उद्याचा दिवस खूप धावपळीचा वगैरे असणार आहे. कारण लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असते. तरी देखील वेळात वेळ काढून आपल्या मुलांसाठी हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे. तर हा उपाय करताना सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं की तुमचे जर 1 मूल असेल तर 1 मूठ तांदूळ घ्यायचे, 2 मुलं असतील तर 2 मुठी तांदूळ घ्यायचे. असे प्रत्येकी तुमच्या मुलांप्रमाणे 1-1 मूठ तांदूळ घ्यायचं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला त्याचा भात शिजवायचा आहे. पण भात शिजवत असताना एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही. तर हा भात जो आहे तो अळणी करायचा आहे. तसेच तुम्हाला तो अळणी शिजवायचा आहे. मग तुम्हाला त्याचे तुमच्या मुलांच्या संख्येमध्ये 2 मुलं असतील तर 2 भाग, 3 मुलं असतील तर 3 भाग करायचे आहे. त्यातील 1 भाग उचलायचा, एका मुलाला आसनावरती बसवायचं, त्याचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही अशा पद्धतीने मुलाला बसवा. त्यानंतर मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत असे एक गोलाकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा हा भात उतरवून घ्यायचा आहे. आणि हा भात उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय करताना कोणाशी बोलायचं नाही. सगळं लक्ष आपलं त्या उपायाकडे असलं पाहिजे. त्यानंतर आपल्या मुलांच्या मागे जे दोष आहेत ते नष्ट व्हावेत ही भावना आपल्या मनामध्ये असावी. त्यानंतर उतरून घेतलेला भात जो आहे तो एका प्लेटमध्ये ठेवा. दुसऱ्या मुलावरून दुसरा भात घ्यायचा आहे, तो देखील अशाच प्रकारे तुम्हाला उतरून घ्यायचा आहे. आणि हा जो भात आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे तर हा भात तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथून जो कोणाच्या पायाखाली येणार नाही किंवा ओलांडला जाणार नाही. कारण आपण केलेल्या उपायामुळे इतर लोकांना त्रास नको म्हणून हा जो भात आहे तो तुम्ही घराच्या गच्चीवरती म्हणजे टेरेसवरती एका प्लेटमध्ये ठेवू शकता. किंवा तुम्ही जर अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर ते टेरेसवरती भात जो आहे तो तुम्ही ठेवू शकता. किंवा तुमच्या घराच्या गच्चीमध्ये, खिडकीमध्ये ठेवू शकता, किचनच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकता. तिथे पशुपक्षी येऊन तो भात खाऊन जातील. किंवा हा जो भात आहे तो तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता जिकडे किडे, मुंगी, कीटक वगैरे भात खाऊन घेतील आणि तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाहीत. आता बघा,
हा भात जो आहे तो टेरेसवर ठेवल्यानंतर तिथून आल्यानंतर आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या देवांचं दर्शन घ्यायचं आहे. बघा, हा उपायामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हायला लागेल. तर चला, मग याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर तो नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू अशा छानशा माहितीबरोबर. सर्वांना श्री स्वामी समर्थ.